नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे मुजरा, मल्लिकार्जुन आणि मोदी. मित्रहो, लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या 7व्या टप्प्यात बिहारमध्ये पाटलीपुत्र मतदारसंघात भाषण करताना पंतप्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी मुजरा या शब्दाचा उपयोग केला आणि त्यावरून मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव हे सगळे काँग्रेस संस्कृतीचे लोक अतिशय संतप्त झाले आहेत. मोदींनी आपली पातळी सोडली आहे. त्यांनी मुत्सद्यासारखं बोलायला पाहिजे. ते अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन घाणेरडे शब्दप्रयोग करतायत. मोदी काय म्हणाले? मोदी असं म्हणाले की काँग्रेस संस्कृतीनं मुजरा करणं एवढं एकच काम, देशकार्य आजपर्यंत केले आहे. मुसलमान ही काँग्रेसची मतपेढी आहे. या मतपेढीला वंदन करणं, मुजरा करणं, अभिवादन करणं एवढं एकच काम काँग्रेस करतं. ती संपूर्ण समग्र देशाचा विचार करू शकत नाही. सगळ्या समाजाचा विचार ती करू शकत नाही. मुजरा या शब्दाचा वंदन, अभिवादन असा अर्थ आहे. तसा इस्लामी संस्कृतीत तो एक कला प्रकार आहे आणि भारतातल्या हिंदी चित्रपटसृष्टीनं आपल्याला जो मुजरा दाखवलेला आहे त्यावरून त्या कलाप्रकाराविषयी अगदी फार चांगलं मत, किती उदार तुम्ही बुद्धीचे झालात तरी होतच असं नाही सगळ्या लोकांचं. तर तो अभिप्रेत आहे का अर्थ मोदींना, असं मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस संस्कृतीच्या नेत्यांना वाटतंय का? आणि म्हणून ते वाईट अर्थानं मुजरा शब्द मोदींनी वापरला आहे का? आता असं त्यांना असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. मल्लिकार्जुन खरगे पुढे असं म्हणाले की या मोदींना एम या शब्दाविषयी का प्रेम आहे माहीत नाही. ते मटण म्हणतात, मछली म्हणतात, मोगल म्हणतात, मंगळसूत्र म्हणतात, असेच शब्द त्यांच्या बोलण्यामध्ये असतात आणि त्यामुळे आम्हाला खूप त्यांचा राग येतो की ते पातळी सोडत आहेत. आता मटण आणि मच्छली काँग्रेस संस्कृतीचे लोक हिंदूंना चिडवण्यासाठी मुद्दाम संकष्टीला, एकादशीला आम्ही बघा मटण खातो, आम्ही बघा मछली खातो असं प्रदर्शन करत असतील आणि मग मोदींनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला असेल तर त्यांचं काही चुकलं आहे असं नाही. कोणी काही खावं, ज्याला जे पचेल ते त्यांनी खावं, पण त्याचं प्रदर्शन कशासाठी? मला एक किस्सा आठवतो. आणीबाणीमध्ये मुंबईला अर्थर रोड जेलमध्ये मृणाल गोऱ्या हे होत्या, कारागृहात स्थानबद्ध होत्या आणि त्यांना भेटायला एस.एम. जोशी गेले होते. एस.एमना त्या पकडलेलं नव्हतं, तो म्हणजे त्यांना अटक झाली नव्हती. तर मृणाल गोरेंनी तक्रार केली की संघाच्या किती महिला इथे आल्या, 400-500 आणि अहो काय प्रतिगामी. काल त्यांनी मागणी केली तुरुंगाच्या कारागृहाच्या अधीक्षकांकडे की उद्या संकष्टी येतं, आम्हाला साबुदाणा खिचडी पाहिजे. काय आहे हे? तर एस.एम. म्हणाले साबुदाणा खिचडी खाणाऱ्या महिला किती आल्या आहेत? ती म्हणाले आल्या आहेत 500-600. आणि साबुदाणा न खाणाऱ्या समाजवादी महिला किती आल्या आहेत? आल्या आहेत 40-50. एस.एम. म्हणाले मिश्किलपणे, साबुदाणा खिचडी खाऊन जर देशासाठी, लोकशाहीसाठी कारागृहात जावं असं वाटत असेल तर आपल्या समाजवादी महिलांनी पण साबुदाणा खिचडी खायला सुरुवात केली पाहिजे. असा तो प्रकार आहे. आता मोगल याचा मोगली जेव्हा उल्लेख करतात तेव्हा त्याचा अर्थ असा आहे, त्यांच्या मनामध्ये 1940चं मौलाना अबुल कलाम आझाद काँग्रेसचे अध्यक्ष असताना रामपूरला त्यांनी ते भाषण केले की मुसलमानांच्या 1200 वर्षाच्या काळात त्यांनी जे राज्य केलं भारतावर, त्यात पश्चात्ताप करण्याजोगी एकही गोष्ट नाही आणि हेच काँग्रेसनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून मोगल संस्कृतीविषयी त्यांनी जे भारतावर राज्य केलं त्याविषयी कृतज्ञता म्हणून काँग्रेसनं पाकिस्तान निर्माण केलं आणि मुसलमानांना भेट दिलं. इस्लामी संस्कृतीला भेट दिलं. तुमचं स्मारक आमच्या सीमेवर उभं असलं पाहिजे
ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मोदी जर चिडले आणि त्यांनी मोगल असा शब्दप्रयोग जर केला आपल्या भाषणामधून, तर त्यात मल्लिकार्जुनना चिडण्यासारखं काय? आणि मंगळसूत्र, तुम्ही जेव्हा संपत्तीचं आम्ही फेरवाटप करू असं राहुल गांधी जेव्हा म्हणतात, तेव्हा मोदींनी त्या भाषणामध्ये निवडणूक प्रचाराच्या थोडासा आवेश येण्यासाठी स्थैल शब्दप्रयोग केले जातात. त्यात तुमच्या मंगळसूत्रावर पण काँग्रेसचं लक्ष आहे, काँग्रेस तुमची संपत्ती जप्त करणार आहे असं मोदी म्हणाले. आता मंगळसूत्र शब्दप्रयोग केल्यामुळे मल्लिकार्जुन खरगेंना राग येत असेल. मी त्यांना एक आठवण करून देतो की आपला तो जो तिथे पाकिस्तानमध्ये कुलभूषण यादव, मला वाटतं नाव त्याचं, कुलभूषण जाधव, त्याला भेटायला त्याची आई आणि त्याची बायको गेली होती. आणि त्यावेळेला पाकिस्तानच्या त्या कारागृहाच्या अधीक्षकांनी सांगितलं तुम्हाला भेटता येईल, पण हे जे तुमचे हिंदू संस्कृतीचे प्रतीकं आहेत, अंगावर तुमच्या मंगळसूत्र, बांगड्या, कुंकू हे सगळं काढायला पाहिजे. आणि तुम्ही मराठीत बोलता कामा नये, मराठी बोललात तर आम्ही लगेच स्पीच ऑफ करू असा छळ केला. त्यावेळेला मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे सगळे नेते एक शब्द बोलले नाही. त्यावेळेला मोगल संस्कृतीचे प्रातिनिधी म्हणून जे होते त्यांनी मंगळसूत्राचा उल्लेख केला, तेव्हा यांनी मौन पाळलं, मूक संमती दिली. एमचा उपयोग करतोय मी. त्यावेळेला मल्लिकार्जुन खरगे कुठे होते? का नाही मुखार झाले त्यावेळेला ते? प्रश्न असा आहे की आपल्यावर जेव्हा आक्रमण होतं, विशेषतः मोंगलांचं जे आक्रमण झालं, त्यावेळेला 2 एमवर त्यांचा हल्ला होता. पहिल्यांदा प्राथमिक तो जो हल्ला करायचे, महिला आणि मंदिरं, आपली मंदिरं त्यांनी सगळी तोडली. कारण त्यांना अल्लाशिवाय दुसरा कोणताही देव नको होता. हिंदू संस्कृतीप्रमाणे ते सर्वदेव सारखे वगैरे म्हणत नाहीत, सर्वधर्म समभाव. अल्लाशिवाय दुसरा देव त्यांना सहनच होत नाही, त्यांना जगण्याचा अधिकारच नाही. म्हणून त्यांनी सगळी देवळं, मंदिरं फोडली आणि महिलांचं अपहरण केलं. कारण या 2 गोष्टी अशा आहेत की त्यात तुमचा मान आहे, सगळ्या देशाचा जो मान असतो. पुन्हा इथे एम आहे. तर हा मानभंग होताना काँग्रेसला त्याचं काही वाटलं नाही. मोदींनी नेमकं रामजन्मभूमी स्थापन करून एमचं हे केलं, मंदिरांचा मान राखला आणि महिलांचं ट्रिपल तलाक रद्द करून महिलांच्या बाजूनी मी खंबीरपणे उभा आहे हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे मोदी जेव्हा म्हणतात की मुजरा संस्कृती तुमची आहे, म्हणजे काय? तुम्ही देशाचा विचार करत नाही, तुम्ही केवळ मतपेढीचा विचार करता आणि त्या मतपेढीला वारंवार मुजरा करत राहता. मोदींच्या टीकेत काय चुकलंय हो? मी तुम्हाला त्याची 2 उदाहरणं देतो पहा. एक म्हणजे आणि त्याच्या आधी आणखीन एक मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्यावर आक्रमण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जेव्हा विचार करण्यात आला काय आपल्यावर संकट आहेत, तेव्हा हिंदुत्वनिष्ठांनी सांगितलं आपल्यावर 3 एमचं आक्रमण आहे. मेकॉले, मौलवी आणि मार्क्सवादी. मेकॉलेनं इंग्रजीचं दडपण, इंग्रजीचं बौद्धिक दडपण असं आपल्या मनावर लादले. इंग्रजीला आपण सोडायला तयार नाही. नेहरूंचं उदाहरण आहे. नेहरूंनी आपल्या सरकारी निवासस्थानात पंतप्रधान म्हणून परदेशी पाहुणे भेटायला येतील तेव्हा त्यांच्याशी हिंदीत बोलावं अशी राजेंद्र प्रसादांनी सूचना केली राष्ट्रपती म्हणून. नेहरूंनी हिंदीची टिंगल केली आणि हिंदी ही तेवढी प्रतिष्ठित नाही, मी इंग्रजीतूनच बोलणार. हा मेकॉलेचा प्रभाव आहे. मोंगलांचा प्रभाव काय आहे? गांधी, पुन्हा मोहनदास, त्यांनी असं सांगितलं की भारताची भाषा ही हिंदुस्थानी पाहिजे. सावरकर काय म्हणाले होते? देवनागरीमध्ये संस्कृतनिष्ठ हिंदी ही आपली राष्ट्रभाषा व्हायला पाहिजे. गांधी म्हणाले संस्कृतनिष्ठ नाही, त्याच्यात उर्दू शब्द पाहिजे, त्यामुळे हिंदी नको, हिंदुस्थानी हा नवा शब्द प्रयोग त्यांनी केला. त्यामुळे मुजरा संस्कृतीचंच प्रदर्शन गांधी आणि
नेहरूंनी घडवलेलं आहे स्वाभिमान, मानमर्यादा यांचा काही संबंधच नाही आहे काँग्रेस संस्कृतीशी. त्यामुळे आणि हे मनुस्मृतीला शिव्या देत राहणं हा त्यांचा एकच कार्यक्रम आहे. पण मनुस्मृतीपेक्षा भयंकर आयता आहेत त्या देशद्रोह करायला प्रवृत्त करतात, आंतरराष्ट्रीय निष्ठा ठेवायला त्या भाग पाडतात मुसलमानांना, भारताचे नागरिक असूनसुद्धा. त्याविषयी काँग्रेस मूकसंमती बाळगतं, काँग्रेस मौन बाळगतं, असा एकंदर प्रकार आहे. त्यामुळे महिला आणि मंदिरं यांच्या संरक्षणासाठी काँग्रेस जेव्हा बाहू सरसावून उभी राहील त्यावेळेला मुजरा या शब्दप्रयोगाला आक्षेप घेण्याचा हक्क त्यांना प्राप्त होतो. नाहीतर ते मुजरा संस्कृतीचं किळसवाणं प्रदर्शन करतायत आणि ते प्रदर्शन बघून एखादा संतप्त झालेला माणूस तुम्ही का हा मुजरा करता, या सगळ्या देशाचा अपमान आहे हो. संबंध जगाचा धर्मगुरू, संबंध जगाचा विद्वत परिषदेचा जागतिक ज्याच्याकडे गुरुत्व आहे असा भारत महान देश, प्राचीन परंपरा असलेला, त्या संस्कृती त्या देशातला सगळ्यात मोठा जो पक्ष आत्तापर्यंत होता तो मुजरा करतो. आपल्याला पारतंत्र्यात ढकललेल्या गोष्टींना आणि आपल्या महिला आणि मंदिरं यांच्यावर जास्तीत जास्त आक्रमण करून, विटंबना करून, ज्यांनी आपला अपमान केलेला आहे, ज्यांनी आपल्याशी शत्रुत्व जन्मजात केलं आहे, त्यांना मुजरा का करतात हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. सर्वसामान्य माणसाचे प्रतिनिधी म्हणून मोदी मल्लिकार्जुन खरगे यांना विचारतायत प्रश्न की तुम्ही का करता मुजरा, नका करू. स्वाभिमानानं जगा, मानानं जगा, मर्यादेनं जगा. त्याचा यांना राग का येतो हा मलाही प्रश्न पडलेला आहे. तेव्हा मल्लिकार्जुन खरगे यांनी फेर विचार करायला पाहिजे आणि काँग्रेस संस्कृतीनं मुजरा संस्कृतीचा त्याग करायला पाहिजे असं मी त्यांना आवाहन करतो. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.